नमस्कार. मी सौ वंदना बंडीवार बंडेवार. आजचा टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड टू लिव्हिंग अँड डेड पर्सन्स. आपल्याला जीवनामध्ये जे काही मिळालं आहे, आपल्याला वाटतं आपल्या मेहनतीमुळेच आपल्याला ते फक्त प्राप्त झालं आहे. बट 100% रियालिटी ही नसतंच. कारण आपल्याला जे काही मिळालेलं असतं त्यामध्ये आपले पॅरेंट्स, आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती आणि समाजातील काही व्यक्ती, काही सायंटिस्ट, ह्या सर्वांचा फार मोठा हातभार असतो. ज्याप्रकारे इलेक्ट्रिसिटी आहे, एसी आहे, बरीचशी झाडे असतात ज्यांची आपण फळे खातो. बरंच काही असं असतं की जे व्यक्ती आता जिवंत पण नाही आहे, पण त्यांनी त्यासाठी आधी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे आपल्याला ते अवेलेबल झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं, वडिलोपार्जित घरं बांधलेली असतात, वाडी असतात, फार मोठे बंगलोज असतात, जे वडीलधाऱ्या व्यक्तींनी बांधलेली असतात. पण आपण त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं विसरून जातं आणि जे काही आहे ते माझ्यामुळेच आहे असा विचार करायला लागतं. मग कुठेतरी आपण जीवनामध्ये हळूहळू मागे जायला लागतो. जीवनामध्ये जर आपल्याला सर्व काही शेवटपर्यंत पाहिजे असेल तर आपल्याला जे काही मिळालं आहे त्यासाठी जर आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला लागू की तुमच्यामुळे हे मला प्राप्त झालेले आहे, त्यांचा आपण उल्लेख करून, किंवा काही व्यक्ती आपल्याला माहिती नसेल की त्यांनी काही त्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या आहेत, तर ह्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत जितक्यांची मेहनत आहे, जे जिवंत आहेत किंवा भूत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असाच ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला लागू तर आपल्या जीवनामध्ये आनंदाचे प्रमाण हे नक्कीच वाढलेले राहणार.